नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर इयत्ता 8वीच्या ऑनलाईन वर्गात आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सायन्समधील लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या पाठाचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या आपल्या पहिल्या धड्याचं म्हणजे विज्ञान वर्ग 8चा जो आपला पहिला धडा आहे, पहिलं चॅप्टर आहे सायन्सचं, ते आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स. आता बघा, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, सजीव सृष्टी म्हणजे काय, जे आपल्या डोळ्यांनी आजूबाजूला आपला परिसर दिसतो आणि त्याच्यामध्ये जे गोष्टी तुम्हाला सजीव दिसतात, त्यामध्ये वनस्पती आल्या, प्राणी आलं, ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपण सजीव सृष्टी म्हणून म्हणतो. व सूक्ष्मजीव म्हणजे काय, आता जे डोळ्याने आपल्या दिसत नाहीत पण त्यांना जीव आहे, ठीक आहे. आपल्या डोळ्याने आपण बघू शकत नाही, व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत, पण त्यांना जीव आहे, अशांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण मायक्रोब्स म्हणतो किंवा त्यांना आपण सूक्ष्म जीव म्हणतो. व त्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात आलेले आहे, त्यासोबत जे सजीव सृष्टी आहे आपल्या पर्यावरणामधली, त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, सर्वांचं एक थोडक्यात आपण ह्या धड्यामध्ये बघणार आहोत. चला तर जो आपला पहिला टॉपिक आहे तो आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ द क्लासिफिकेशन. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, इथे शब्द दिले आहे तुम्हाला बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता व क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. आता बघा, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर प्रत्येक सजीवामध्ये त्यांच्या पर्यावरणानुसार त्याच्यामध्ये बदल झालेला असतो, ठीक आहे. जर आपण वाळवंटातले प्राणी बघितले तर ते एकदाच पाणी पितात, उंट किंवा कॅक्टस तुम्ही बघितले असेल वनस्पती, तर त्यांना काय करतात, ते जिथं पाणी नाही तिथं पण जिवंत राहू शकतात जास्त वेळ, ठीक आहे. आणि आपल्याकडले प्राणी आहेत, आपल्याकडले वनस्पती आहेत, ते जास्त काळ वाचून राहू शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये तशी बायोडायव्हर्सिटी, तशी अनुकूलता आलेली आहे पर्यावरणानुसार, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आणि क्लासिफिकेशन म्हणजे तर वर्गीकरण. तर वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात आलेले आहे ते आपण सुद्धा बघणार आहोत. Last year, we learned that all living organisms on the earth have adapted according to the geographical regions. Food, ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organism of the same species too. आता आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण बघितलं की जे प्राणी आहेत ते भौगोलिक प्रदेश, ठीक आहे, ज्याला आपण जिओग्राफिकल रिजन म्हणतो, म्हणजे भौगोलिक प्रदेशनुसार, जसं की आपल्याकडे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, ठीक आहे. तर महाराष्ट्र झाला, तर कोणी कोकणात राहत असेल तर पश्चिम महाराष्ट्र म्हणू, कोणी वाळवंटात राहत असेल, ठीक आहे, तिकडे राजस्थान साईड, कोणी अशा वेगवेगळ्या भागामध्ये राहत असतो, त्याला आपण भौगोलिक प्रदेश म्हणतो. आणि तिथं जे प्राणी आहेत, ठीक आहे, त्यांनी काय केलेलं आहे, अडप्ट केलेलं आहे. अडप्ट म्हणजे त्याला आपण अनुकूलन म्हणू. त्यांनी काय केलं, तिथल्या प्रदेशानुसार त्यांच्यासोबत अनुकूलन केलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. तर कशामध्ये केलेलं आहे, तर ते आपल्याला समजते की अन्नग्रहण, संरक्षण, अशा वेगवेगळ्या कारणामध्ये त्यांनी त्यांचं अडॅप्टेशन केलेलं आहे. अकॉर्डिंग टू द 2011 सेन्सस, आता according to the 2011 census, around 87 million species of the living organism are found on the earth, including land and sea. आता 2011च्या जनगणनेनुसार 87 दशलक्ष, ठीक आहे, त्याला आपण मिलियन म्हणू, 87 दशलक्ष जाती सापडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पाण्यामधल्या पण आल्या, म्हणजे समुद्रामधल्या, आणि जमिनीवरच्या पण आल्या. टू स्टडी सच अ वेस्ट नंबर, आणि हे अभ्यास करण्यासाठी खूप मोठी संख्या आहे. सो इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप. आता जर आपण बघितलं तर असे 87 दशलक्ष प्राणी आहेत आणि सर्वांचं वर्गीकरण करणं थोडं अवघड जाते. त्यासाठी काय केलं, त्यासाठी अशा प्राण्यांना किंवा अशा सजीवांना इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड इन टू द ग्रुप, आणि त्यांना एखाद्या ग्रुपमध्ये, ठीक आहे, एखाद्या गटामध्ये विभागणं आता गरज पडली होती, ठीक आहे. मग त्यासाठी काय करण्यात आलं की त्यासाठी त्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन करण्यात आलं, जेणेकरून अजून प्रत्येक प्राण्यांना तर आपण वेगळं क्लासिफिकेशन करू शकत नाही, त्यासाठी त्यांचे गट पाडण्यात आले, त्यांची विभागणी करण्यात आली. This process of dividing the living organism into the group and subgroup is called as a biological classification. आणि अशा प्रकारे सजीवांचे आपण गट करतो किंवा उपगट करतो, अशांनाच आपण काय म्हणतो, जैविक वर्गीकरण म्हणतो. कारण आता कशा प्रकारे केलेले आहेत बघा. आता
बघितलेलं आपल्याला काय केलं आता वनस्पती केलेल्या आहेत. वनस्पती एक ग्रुप केला, म्हणजे वनस्पतीमध्ये खूप प्रकारच्या जाती आल्या. प्राणी केलेत, प्राणीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती आल्या. प्राण्यामधून मानव केलेत, काही पाळीव प्राणी केलेत, काही हिंसक प्राणी केलेत, काही जंगली प्राणी केलेत. म्हणजे असे वेगवेगळे ग्रुप वाढत गेले, जेणेकरून त्यांचं क्लासिफिकेशन करणं, त्यांचं वर्गीकरण करणं हे सोपं जाईल ह्या माध्यमातून. म्हणूनच आपल्या धड्याला नावसुद्धा तेच दिलेलं आहे. ठीक आहे. आपण टायटलसुद्धा तेच बघितलं, बायोडायव्हर्सिटी अँड द नीड ऑफ द क्लासिफिकेशन. म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि वर्गीकरणाची आवश्यकता का पडली हेच आपण बघत आहे. आता आपल्याला बघायचं मित्रांनो, रॉबर्ट हार्डिंग विटाकर. तर पहिलं आपल्याला नाव दिलेलं आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर. 1920 to 1980 वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. ते अमेरिकन एक परिस्थिती तज्ज्ञ होते, इकॉलॉजिस्ट म्हणतात त्यांना. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू 5 ग्रुप. आता बघा, आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे, की रॉबर्ट हार्डिंग, ठीक आहे, की सजीवांचे वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केले? तर 1969 मध्ये. बघा, रिकामी जागा तुम्हाला येऊ शकते मित्रांनो. 1969 मध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांचे वर्गीकरण एकूण 5 गटामध्ये केले. आता कोणकोणते 5 गट आहेत ते आता खाली आपल्याला दिलेले आहेत विटाकर यांनी केलेले. तर बघा, आता विटाकर यांनी खालील 5 ग्रुप केले होते सजीवांचे. तर पहिले केले होते कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. आता कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय तर पेशीची जटिलता म्हणतो आपण त्याला. पेशीची जटिलता त्याला काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले आहेत. ठीक आहे. एक सांगितले आहे प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. ठीक आहे. हे 2 प्रकार दिलेले आपले, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. हे 2 आपल्याला प्रकार सांगितलेले आहेत. पहिल्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये पेशीची जटिलता, म्हणजे पेशी नेमकी कशी बनलेली आहे. आता कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर म्हणजे काय ते सांगितलं आहे, सेल स्ट्रक्चर म्हणजे त्यांचा पेशींची संरचना कशी आहे. ठीक आहे. ते त्याच्यावर आपल्याला 2 प्रकार इथं सांगितलेले. एक सांगितलेलं आहे आपल्याला की प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर ते दुसरा प्रकार आहे, तो आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. आता ऑर्गॅनिझमची जी कॉम्प्लेक्सिटी आहे म्हणजे सजीवांचा प्रकार कशावर आहे, सजीवांचे प्रकार कशावर आहे. सजीवांचे 2 प्रकार इथं सुद्धा दिले आहेत. एक दिला युनिसेल्युलर, म्हणजे त्यांना आपण एक पेशी म्हणतो, किंवा मल्टीसेल्युलर म्हणजे त्यांना आपण अनेक पेशी म्हणतो. ठीक आहे. युनिसेल्युलर एक पेशी, मल्टीसेल्युलर बहुपेशी. त्यानंतर तिसरं दिलं आहे मोड ऑफ द न्यूट्रिशन. म्हणजे पोषणाचा प्रकार कोणता आहे त्यांचा, ते पोषण कसं करतात, ते जगतात कसं. तर त्यामध्ये दिलेले आहेत पहिले प्लांट दिलेले आहेत. प्लांट म्हणजे वनस्पती. आणि ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, तर ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. मग ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, तर स्वयंपोषी. जे प्लांट स्वतःचं म्हणजे सर्व प्लांटच स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ॲटोट्रॉपिक्स म्हणतो. व कोणत्या प्रक्रियेतून करतात तर त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. फोटोसिंथेसिस मार्फत वनस्पती आपलं अन्न तयार करतात, म्हणून मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यानंतर आहे फंगी म्हणजे त्याला आपण कवके म्हणतो. ठीक आहे. कवके काय असतात तर सॅप्रोफायटिक असतात. सॅप्रोफायटिक म्हणजे त्यांना आपण परपोषी म्हणतो, म्हणजे ते दुसऱ्याच्या भरोश्यावर जगतात, त्यांना आपण सॅप्रोटिक म्हणतो. ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम म्हणजे ते जे मृत झालेले प्राणी असतात, ठीक आहे, त्यांच्यापासून ते त्यांचं फूड किंवा त्यांचं न्यूट्रिशन ते मिळवतात, त्यांना आपण फंगी म्हणतो, किंवा त्याला आपण सॅप्रोफायटिक म्हणतो. ठीक आहे. तर नंतर आहे ॲनिमल म्हणजे प्राणी. आता प्राणी जर बघायचं झालं तर प्राणी कसे असतात, तर प्राणीसुद्धा परपोषी असतात. बरोबर आहे. आता सॅप्रोफायटिकसुद्धा परपोषी आहे, पण तो डेड झालेल्या जे प्राणी आहेत किंवा ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यापासून तो फूड मिळवतो. पण जो प्राणी असतो, ॲनिमल असतो, तो सुद्धा परपोषी असतो, मात्र तो भक्षक असतो. ठीक आहे. भक्षक असतो, त्याला आपण म्हणतो हेटेरोट्रॉपिक्स. त्याला काय म्हणतो आपण, हेटेरोट्रॉपिक्स अँड इंजेस्टिव्ह. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर लाईफस्टाईल म्हणजे जीवन जगण्याची पद्धत कशी असते. ठीक आहे. त्याच्यावरून सुद्धा त्यांचे प्रकार पडतात. प्लांट. आता प्लांट काय आहे तर प्रोड्युसर आहेत. प्लांट काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे ते झाली प्रोड्युसर. ठीक आहे. आणि ते तयार झालेले अन्न कोण खाते, तर आपण खातो. ठीक आहे. म्हणजे आपण कोण झालो, आपण खातो म्हणजे ॲनिमल. प्राणी खातो ना, आपण प्राणीच आहे. त्यानंतर जो आपण खातोय, प्राणी जे खातात ते वनस्पतींना खातात, आपण सुद्धा वनस्पतीच खातो. गहू, तांदूळ, ज्वारी
बरोबर आहे. तर आपण काय झालो, कंझ्युमर झालो. आपण काय झालो, कंझ्युमर झालो, ग्राहक झालो. त्यानंतर आहे फंगी. फंगी कसे आहेत, तर फंगी जर बघायचं झालं तर जे फंगी असतात ते विघटक असतात. म्हणजे काय करतात ते, एखादा प्राणी जर मेला तर त्याचं तुम्हाला बघितलं असेल तो सडतो. ठीक आहे, सरळ भाषेमध्ये तो सडतो किंवा डिकम्पोज होतो. तर ते कशामुळे होतं, तर या फंगीमुळं. कारण फंगी त्यांचं पोषण त्यांच्यामार्फत करत असतात. आणि जो शेवटचा आहे तो आपल्याला तो पाचवा प्रकार, त्याला फायलोजेनेटिक म्हणतात. त्याला फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आता हे म्हणजे काय, तर वर्गानुवंशिक संबंध. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला सुद्धा याच्यामध्ये काही प्रकार दिले आहेत. त्याच्यामध्ये तो अगोदरचे 2 प्रकार दिले आहेत, प्रोकॅरियोटिक टू ॲकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं की रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी 1969मध्ये सजीवांचे 5 गट केले होते विभागणी. त्याच्यामध्ये आपण बघितले हे 5 गट कशा प्रकारे आहेत. ठीक आहे, आता ह्या सर्व गोष्टी आपण एका चार्ट मार्फत बघू. ते चार्ट दिला बघा. आता सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे काही प्राणी असतील त्यांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा त्यांना आपण सजीव म्हणतो. सजीवांचे 2 गट पाडलेले आहेत बघा. आता एक आहे प्रोकॅरियोटिक्स, बरोबर आहे, दुसरं आहे इकॅरियोटिक्स. असे 2 गट पाडले ते तुम्हाला दिसतील. ठीक आहे, त्यानंतर बघा आता ते प्रोकॅरियोटिक असतात. ठीक आहे, जे प्रोकॅरियोटिक असतात त्याला आदिकेंद्रकी म्हणतात. ते युनिसेल्युलर असतात, म्हणजे जे एक पेशी असतात. आणि जे इकॅरियोटिक असतात ते युनिसेल्युलर असतात, म्हणजे एक पेशी पण असतात. आणि सेल्युलर पण असतात, म्हणजे बहुपेशीय पण असतात. त्याच्यामध्ये किंगडम दिले आहे. किंगडम म्हणजे त्याला सृष्टी म्हणतो आपण. त्यातला सृष्टी एक मोनेरा. आणि युनिसेल्युलरमध्ये, इकॅरियोटिकमध्ये किंगडम दिलेलं आहे आणि प्रोटिस्टा दिलेलं आहे. ठीक आहे, मग बहुपेशीयमध्ये, इथं बहुपेशी बघा, बहुपेशीचं अजून खाली वर्गीकरण दिलेले आहे. त्याच्यामध्ये कवके आलेले आहेत, त्याला फंगी म्हणतो आपण. नंतर वनस्पती आहेत, प्लांट दिले आहेत. नंतर ॲनिमालिया दिले आहे, म्हणजे त्यांना आपण प्राणी म्हणतो. तर अशा प्रकारे सजीवांचं वर्गीकरण इथं आपल्याला रॉबर्ट हार्डिंग यांनी दिलेलं आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे आपल्याला बघायचा आहे सृष्टी, म्हणजे त्याला आपण किंगडम म्हणतो, किंगडम मोनेरा. आता मित्रांनो तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी काय बघा, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ द कर्ड. कर्ड म्हणजे दही ऑर बटर मिल्क. ठीक आहे, किंवा ताकाचा, ऑन द क्लीन ग्लास स्लाइड. डायल्यूट विथ द लिटल वॉटर, केअरफुली कीप द कवर स्लीप, ऑब्झर्व इट अंडर द पॉवर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. तुम्हाला काय करायचं आहे, काचपट्टी घ्यायची आहे, त्याच्यावर तुम्हाला दही किंवा ताक टाकायचं आहे. आणि टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यावर दुसरी काच प्लेट ठेवायची आहे. ठीक आहे, ठेवल्यानंतर काय करायचं आहे, ठेवल्यानंतर तुम्हाला ते कंपाऊंड मायक्रोस्कोप. ठीक आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप त्याला आपण काय म्हणतो, सूक्ष्मदर्शी म्हणतो. म्हणजे एखादी छोटी वस्तू असेल तर, ठीक आहे, ते खूपच छोटी आपल्या डोळ्याने दिसत नाही असं जर सजीव असेल तर आपण त्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमधून बघू शकतो. तो त्याची साईज आपल्याला वाढलेली दिसते. तर त्याच्यामधून बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तो दह्याचा किंवा याचा थेंब जर तुम्ही दह्याचा थेंब जर तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये बघितला तर तुम्हाला काय दिसेल बघा, मुव्हिंग अ स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया. आणि तुम्ही जर बघितला तर त्या तुम्हाला काय दिसेल, तर रॉड लाईक म्हणजे एखाद्या काडीसारखे. रॉड म्हणजे काय, तर काडी एखादी. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तिथे खूप असे बॅक्टेरिया दिसतील. त्याला आपण मायक्रोब्स म्हणतो, बॅक्टेरिया. ठीक आहे, त्यांना आपण जीवाणू म्हणतो. त्यांच्यामुळेच त्या दुधाचं रूपांतर दह्यामुळे झालेलं आहे. कशामुळे, तर त्या लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरियामुळे त्याचं रूपांतर. ठीक आहे, तरी असंख्य दिसतात. त्यांची वैशिष्ट्ये काय असतात बघा. तर जेवढे काही ऑर्गॅनिझम फ्रॉम द किंगडम ऑफ मोनेरा, म्हणजे जेवढे काही मोनेरा सृष्टीतील सजीव असतील त्यांची इथं नावं तुम्हाला दिलेली आहेत. बरोबर आहे, हे नावं तुम्ही इथं बघू शकता. स्ट्रेप्टोकोकस न्युमोनी. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. ठीक आहे, असे वेगवेगळे इथं तुम्हाला नाव दिलेलं आहे. वायब्रिओ कोलेरी. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे सॅल्मोनेला टायफी. ठीक आहे, सॅल्मोनेला टायफी. त्यानंतर दिलेलं आहे क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. ठीक आहे, असे वेगवेगळे हे कुठल्या यातले सजीव आहेत तरी आहे मोनेरामधले. ठीक आहे, हे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. यांची नावं दिल्या शकतात आणि इकडे जोड्या लावामध्ये असा प्रश्न येऊ शकतो. आता कॅरेक्टरिस्टिक काय आहे, याची लक्षणं कोणकोणती आहेत या किंगडम मोनेरामधले, तर यांची आहेत की
ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, म्हणजे जेवढे काही ऑर्गॅनिझम आहेत तेवढे ऑर्गॅनिझम कसे आहेत तर सर्व एक पेशी आहेत. दे मे बी ॲट्रोट्रॉपिक्स ऑर हेट्रोट्रॉपिक्स, म्हणजे ते स्वयंपोषी पण असू शकतात किंवा परपोषी पण असू शकतात. तिसरं आहे दे आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस सेल ऑर ऑर्गनेल्स, म्हणजे ते आदिकेंद्रकी असून ते आदिकेंद्रकी आहेत व पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके त्यांना नसतात. फक्त एवढं ध्यानात ठेवायचं आहे की हे आदिकेंद्रकी असतात. त्यानंतर आपल्याला जो बघायचा आहे तो आहे प्रोटिस्टा. आता जो प्रोटिस्टा आपण बघणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ त्या धड्यांचं नाव आणि तो व्हिडिओ किती आहे त्या धड्यामधला, पहिला आहे की दुसरा आहे की तिसरा आहे ते समोर तुम्हाला ती संख्या दिसेल. म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही आमचा प्लेलिस्ट सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला जे व्हिडिओ सर्च करण्यासाठी जरी तुम्हाला एक जरी व्हिडिओ सापडला तरी त्या धड्यासंबंधी सर्व व्हिडिओंची लिंक त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे आणि ती तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हा होता अर्धा व्हिडिओ मित्रांनो आपल्या पहिल्या चॅप्टरचा वर्ग 8चा सायन्सचा आपण बघितलं. ठीक आहे मित्रांनो, जर अशी व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि सोबतच लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू.